मंडळी, छत्तीसगड मधल्या रायपूरमध्ये एक 48 वर्षीय हार्डवेअर व्यावसायिकाचा अचानक हार्ट अटॅकने मृत्यू झालाय. त्याचं नाव होतं अमृत बजाज. अमृत बजाज हे नेहमीप्रमाणे बॅडमिंटन खेळण्यासाठी आले होते, पण खेळत असतानाच अचानक ते खाली पडले आणि बेशुद्ध झाले. यानंतर तातडीनं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आणि त्यांच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक असल्याचं सांगितलं. अमृत बजाज हे आरोग्याबाबत अत्यंत जागरूक होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता, पण नियमित व्यायामाने त्यांनी तो नियंत्रणात ठेवला होता. तरी देखील त्यांना अचानक हार्ट अटॅक आला. तसंच काही दिवसांपूर्वी बीडमध्ये एक घटना घडली होती. पोलीस भरतीसाठी गेलेल्या एका तरुण मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. खरं तर या घटना ऐकल्यानंतर मन सुन्न होऊन जातं आणि एक भयानक वास्तव समोर येतं की आजकाल हार्ट अटॅकचं प्रमाण किती वाढलंय. तरुण धनधाकट लोकांचा सुद्धा हार्ट अटॅकनं जीव जातोय. पण मंडळी, कोणतंही कारण नसताना हार्ट अटॅक कसा येतो असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. म्हणूनच आम्ही हार्ट अटॅक येण्यामागची कारणं शोधून काढली. अशी कारणं जी आपण सगळे नकळत इग्नोर करत असतो, पण हीच कारणं पुढे जाऊन धोका ठरतात. म्हणूनच हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढतंय, कमी वयात हार्ट अटॅक का येतो, हार्ट अटॅक येण्यामागची कारणं कोणती आहेत आणि त्यासाठी आपण काय काळजी घ्यावी हेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा तर आपण हार्ट अटॅक का येतो हे जाणून घेऊया. हृदयाला रक्त पुरवणाऱ्या धमन्यांमधील रक्तांच्या प्रवाहात गुठळी निर्माण होऊन ब्लॉकेज तयार होतं, ज्याच्यामुळे रक्तप्रवाह रोखला जातो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही, शरीरातल्या पेशी मरू लागतात आणि जर वेळीच उपचार मिळाला नाही तर प्राणही जाऊ शकतो. पण हा हार्ट अटॅक एकदम अचानक येत नाही. त्याचा रिस्क फॅक्टर आधीच आपल्या शरीरात तयार झालेला असतो. तो कोणता? तर हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीज आणि यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो असं डॉक्टर सांगतात. खरं तर हार्ट अटॅक ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे काही क्षणात आपलं आयुष्य होत्याचं नव्हतं होतं. आपल्याला काही कळायच्या आत त्रास सुरू होतो आणि आयुष्य संपतं. पूर्वी हार्ट अटॅक येण्याचं वय हे साधारण 60च्या पुढे होतं. आता तरुण लोकांना सुद्धा हार्ट अटॅक येतो. पण खरं तर कमी वयात हृदय कमकुवत होणं ही आरोग्याच्या दृष्टीनं चिंतेची बाब आहे. तसंच भारतातील मृत्यू दरांसंदर्भात जाहीर झालेल्या एका अहवालात देखील याबाबत धोक्याची घंटा वाजवली आहे. देशात होणाऱ्या प्रत्येक तिसऱ्या मृत्यूमागे हृदयविकार कारणीभूत असल्याचं रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटलंय. या अहवालानुसार भारतात सुमारे 31% मृत्यू हे हृदयाशी संबंधित आजारांमुळे होत आहेत. त्याचबरोबर 2030 सालापर्यंत भारतामध्ये हृदयविकारामुळे सर्वात जास्त मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली जाते, असा इशारा हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर DN मंजुनाथ यांनी दिलाय. मग हार्ट अटॅक येण्यामागची कारणं काय आहेत? तर पहिलं कारण आहे ताणतणाव. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत ताण हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत चाललाय. सकाळी अलार्मच्या आवाजामुळे ते रात्री डोळे मिटेपर्यंत मन सतत वेगवेगळ्या चिंता आणि ताणात गुंतलेलं असतं. कामाचा ताण, वाढती महागाई, नातेसंबंधातील गुंता, भविष्याची चिंता आणि सोशल मीडियावर स्वतःला चांगले दाखवण्याची स्पर्धा यामुळे आपलं मन कायम थकलेलं असतं. अनेक लोक समजतात की ताण फक्त मेंदूपुरता मर्यादित आहे, पण प्रत्यक्षात त्याचा थेट परिणाम हृदयावरही होत असतो. याच कारणामुळे आजकाल कमी वयात हार्ट अटॅक आणि हार्ट फेलियरच्या घटना झपाट्याने वाढतायत. याबाबत गुरुग्राम येथील असोसिएट डायरेक्टर डॉक्टर विकास गोयल यांच्या मते दीर्घकाळ तणावाखाली राहिल्यानं शरीरात कॉर्टिसॉल आणि अड्रेनालाईन सारखे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स हृदयाची धडधड वाढवतात आणि रक्तदाब उंचावतात. जर ही स्थिती काही काळासाठी असली तर शरीर ती सहज सांभाळतं, पण सततचा ताण हृदयाच्या स्नायूंवर सुद्धा ताण निर्माण करतो. हळूहळू हा ताण हृदयविकार आणि हार्ट फेलियरला जन्म देऊ शकतो. मंडळी, फक्त ताणच नाही तर अचानक आलेला मानसिक धक्काही हृदयाला नुकसान पोहोचू शकतो. एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, अपघात, नोकरी गमावणं किंवा अजून काही मोठा मानसिक झटका यामुळे काही लोकांमध्ये अचानक हार्ट फेलियर सारखी स्थिती निर्माण होऊ शकते. वैद्यकीय भाषेत याला स्ट्रेस इंड्युस्ड कार्डिओमोपॅथी किंवा ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणतात. या स्थितीत हृदयाची पंपिंग क्षमता अचानक कमी होते आणि हृदयाला हार्ट फेलियर सारखी लक्षणं जाणवू लागतात. आता तुम्ही म्हणाल, ताण तर रोजच येतो, मग हा ताण कमी कसा करायचा?
तर ताण हा प्रत्येकालाच येतो आणि थोडा ताण येणं हे सामान्य असतं. पण जर तुम्ही सतत टेन्शन मध्ये राहत असाल, एकाच गोष्टीचा खूप जास्त वेळा विचार करत असाल, तर टेन्शन घेत असाल, तर हे धोक्याचं ठरू शकतं. अशा वेळी काय करायचं, तर जेव्हा तुम्हाला वाटेल की मला आता खूप टेन्शन आलंय, त्यावेळेस तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीसोबत बोलून मन मोकळं करू शकता, सजेशन घेऊ शकता. त्याचबरोबर रोज मेडिटेशन केल्यानं सुद्धा ताण कमी व्हायला मदत होते. याशिवाय तुम्ही तुमच्या आवडीची कामं करू शकता आणि वेळ आलीच तर डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेऊ शकता. आता हार्ट अटॅकचं दुसरं कारण म्हणजे असंतुलित आहार आणि लठ्ठपणा. मंडळी, हृदयरोगासाठी कोलेस्ट्रॉल हा महत्वाचा घटक कारणीभूत असतो. मैदा, तेल, मसालेदार पदार्थ, साखर, फॅटी फूड यांसारख्या गोष्टींमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊन हृदयरोगाची समस्या उद्भवते. आणि आजची जेनझी पिढी तर फास्ट फूड प्रेमी आहे. पिझ्झा, बर्गर, मॅगी, नूडल्स, चायनीज हे सगळे पदार्थ आजची तरुण पिढी आवडीनं खाते आणि कधी कधी ते अति प्रमाणात सुद्धा होतं, ज्याच्यामुळे शरीरातील लठ्ठपणा वाढतो. युरोपियन हार्ट जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार वजन वाढल्यामुळे शरीराचं नुकसान होतं. लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो आणि रक्ताशी संबंधित आजारही होऊ शकतात. या संशोधनात असं नमूद करण्यात आलंय की बॉडी फॅटमुळे हृदयाशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. ऑक्सिजन फर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनांच्या सांगण्यानुसार लठ्ठपणा असलेल्या 10% लोकांमध्ये हाय कोलेस्ट्रॉल असतं, जे हृदयविकाराचा झटका येण्याचं एक प्रमुख कारण बनू शकतं. फास्ट फूड, साखर आणि मिठाचे अधिक सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढतं आणि रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होते. पण आपण हे कंट्रोल सुद्धा करू शकतो. जीवनशैली सुधारून लठ्ठपणाची समस्या कमीही करता येते. त्यासाठी आहारात प्रोटीन आणि विटॅमिन्सची समावेश करणं गरजेचं आहे. तसंच जंक फूड, मीठ, मैदा आणि साखर याचा आहारात कमीत कमी वापर करायला हवा. दररोज नियमितपणे अर्धा तास व्यायाम करावा, याचा नक्कीच फायदा होतो आणि शरीर निरोगी राहतं. त्याचबरोबर हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो. तिसरं कारण आहे अनियमित जीवनशैली. मंडळी, कल्पना करा, एक मशीन आहे जी 24 तास चालू आहे. तिला वेळेवर इंधन नाही, वेळेवर विश्रांती नाही, कधी जास्त लोड तर कधी अचानक थांबणं. मग किती दिवस ती मशीन टिकेल? ती मशीन म्हणजे आपलं शरीर आहे आणि त्यातलं सर्वात महत्वाचं इंजिन म्हणजे आपलं हृदय. आजकाल काय होतं की आपला झोपण्याचा, उठण्याचा नियमित टाइमच राहिलेला नाहीये. कधी कामाच्या अभावी या टायमिंग मध्ये बदल होतो. पण आज बऱ्याच वेळा तरुण मुलं मुलीही रात्री 2-3 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसतात. सोशल मीडिया, वेब सिरीज, रील स्क्रोल करण्यात कसा वेळ जातो कळतच नाही आणि त्यामुळं मग झोप पूर्ण होत नाही. त्याचबरोबर अनेक जण शिफ्ट मध्ये काम करतात, कधी दिवसपाळी, कधी रात्रपाळी. यामुळे शरीराचं नैसर्गिक घड्याळ पूर्णपणे बिघडतं. भूक लागायची वेळ बदलते, झोपेची वेळ बदलते आणि हळूहळू शरीर गोंधळायला लागतं. आजकाल कामाचं स्वरूपही बदललंय. आता तासनतास एकाच जागी बसून काम करावं लागतं. शरीराची हालचाल होत नाही, पण ताण मात्र सतत वाढत राहतोय. डेडलाईन्स, टार्गेट्स, स्पर्धा या सगळ्यांमध्ये आपण शरीराला विसरून जातो. पण याचा हळूहळू शरीरावर परिणाम होऊ लागतो. अपुरी झोप रक्तदाब वाढवतो, ताणामुळे हृदयाची गती वाढते, व्यायाम नसल्यामुळे वजन वाढतं, पोटावर चरबी साचते, कोलेस्ट्रॉल वाढतं, अनियमित जेवणामुळे साखरेचं प्रमाण बिघडतं आणि डायबिटीसचा धोका वाढतो. या सगळ्यांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये हळूहळू अडथळे तयार होऊ लागतात आणि हे सगळं एका दिवसात होत नाही. वर्षानुवर्ष चाललेल्या चुकीच्या सवयींचा हा परिणाम असतो. बाहेरून आपण तरुण, फिट आणि ठीक दिसतो, पण आपलं हृदय मात्र कमकुवत होत असतं. आज 20-25 वर्षांच्या मुलांनाही हार्ट अटॅक येतोय. यामागं मोठं कारण म्हणजे हीच विस्कळीत जीवनशैली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे देखील आपण लक्ष देणं गरजेचं आहे. कामातून वेळ काढून आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. चौथं कारण आहे व्यसन. आजकाल व्यसन करणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय. दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, ड्रग्स ही सगळी व्यसन करताना सुरुवातीला काही जाणवत नाही. कधीतरी थोडंसं व्यसन केल्यास काय होतंय असं सगळ्यांनाच वाटतं, पण हळूहळू शरीराला याची सवय लागते. तसंच याचा हृदयावर सुद्धा हळूहळू परिणाम व्हायला लागतो. तंबाखू किंवा धूम्रपानामुळे रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. मग हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही की त्याचे ठोके अनियमित होऊ लागतात. हळूहळू रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्ताचा प्रवाह मंदावतो आणि हाच पुढे हार्ट अटॅकचा मोठा धोका ठरतो.
महत्वाचं म्हणजे हे सगळं एका दिवसात होत नाही. शरीर शांतपणे सहन करत राहतं. वेदना, धडधड, छातीत जडपणा ही लक्षणं तेव्हाच दिसतात जेव्हा परिस्थिती गंभीर झालेली असते. मग विचार करा की आपण क्षणिक आनंदासाठी आपलं आयुष्य धोक्यात टाकतोय का? व्यसन सोडणं सुरुवातीला अवघड जाऊ शकतं, पण जर तुम्ही व्यसन सोडलं तर तुम्ही निरोगी राहू शकता. पाचवं कारण आहे प्रदूषण. आणि हा असा शत्रू आहे जो आपल्याला दिसत नाही पण रोज आपल्या शरीरावर हल्ला करत असतो. आपण नेहमी ऐकतो की प्रदूषणामुळे फुफ्फुसांचे आजार होतात, श्वास घ्यायला त्रास होतो. पण तुम्हाला माहितीये का, हे फक्त फुफ्फुसांपुरतं मर्यादित राहत नाही, तर आपल्या हृदयासाठीही ते तितकंच घातक आहे. दूषित हवेमुळे आपल्या हृदयालाही अनेक धोके निर्माण होऊ शकतात. महत्वाची गोष्ट म्हणजे नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीच्या माहितीनुसार वायू प्रदूषणाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यानं हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. जेव्हा आपण खराब हवेच्या गुणवत्तेत श्वास घेतो तेव्हा हवेतील प्रदूषण आपल्या फुफ्फुसात आणि हृदयापर्यंत खोलवर जाऊ शकतं. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतं. तर मंडळी, ही 5 कारणं आहेत जी नकळतपणे आपल्या हृदयावरती परिणाम करतात आणि याच कारणामुळे आज हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतंय. अगदी कमी वयात सुद्धा हार्ट अटॅक येतोय आणि अनेकांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू होतोय. त्यामुळे ही कारणं लक्षात घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा या गोष्टींना आपण इग्नोर करत असतो, पण आपण बाहेरून फिट दिसत असलो, जिमला जात असलो, तरुण असलो तरी आतून हृदय किती निरोगी आहे हे तपासल्याशिवाय कळत नाही. म्हणूनच वय 20 असो किंवा 60, हृदयाची काळजी घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, आपलं शरीर हीच आपली पहिली जबाबदारी आहे आणि संपत्ती देखील. त्यामुळे शरीराला जपायला हवं. त्याचबरोबर तुमच्या जीवनशैलीवर लक्ष द्या, चांगला आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि नेहमी निरोगी राहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.